मन मंदिरा गजर भक्तीचा. सिगरेट ओढण्यापेक्षा बिडी ओढणं बरं. कारण साधं ती पानं असतात आणि त्याच्यामध्ये तंबाखू गुंडाळतं. एवढे काही त्रासदायक बिडी होत नाही. बिडी बंद करायची असेल तर सुपारी खायला सुरुवात करा आणि हळूहळू बंद करायच्या इच्छेने खा की आता आपण इथून पुढे काही. मग त्याच्याकरता वाईट दुसरं उदाहरण असं आहे, काट्याने जसा काटा काढावा लागतो तसं चांगल्या व्यसनाच्या आधारानेच वाईट व्यसन काढावं लागतं. तसं तुमचं भाग्य चांगलं आहे, माझं भाग्य चांगलं आहे. नको ती व्यसनं लागली नाहीत, हरिनामाचं व्यसन लागलं. नाही का? मला असं वाटतं या व्यसनाच्या अधीन खूप माणसं, काही काही लोकांनी त्याच्यावर शेरे मारले की अध्यात्म म्हणजे अफूची गोळी आहे. फार जुनं विधान आहे हे. 80-90 वर्षापूर्वीचं हे मार्क्सवादी वगैरे जे होते सगळे, ते म्हणले हे अफूचं व्यसन आहे, ते लागलं की माणसाला सुटत नाही. पण अफूच्या व्यसनातून बर्बादी होते, याच्यातून बरकत होते मनाची, बुद्धीची, चित्ताची. नाही का? वारकरी संप्रदायाची माळ घातली आणि त्याची बर्बादी झाली हे मला माहिती नाही. करून घेतली असेल तर तुम्ही तुमच्या हाताने करून घेतलेली आहे. बर्बादी होण्याचं काही कारणच नाही आहे. माळ जेव्हा घालतो तेव्हा नको ते करायचं नाही हे ठरूनच माळ घालतो, तेव्हा बर्बादी होण्याचं काही कारण नाही आहे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून माणसं अत्यंत आवडीने, प्रेमाने, आज असं ठरवलं जेवढं होईल तेवढं करीन कीर्तन, नाही असं काही नाही. मी मगाशीच सांगितलं, माझ्या अंगात आळसपणा नाही आहे आणि कंटाळा तर बिलकुल नाही. हरिनामाचा कंटाळा जर आला तर जगण्यात तरी काय अर्थ आहे. एकच एकादशीमध्ये झाली आणि सातत्याने अमृत अनुभवाची प्रवचनं आपण ऐकत आहात. गेली 7-8-10 वर्ष तरी झाली. आणि गणरायाच्या इच्छानुसार, त्याच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपेने 32 वर्ष हा कार्यक्रम आता पुरे होईल असं काही, म्हणजे शेवटपर्यंत कसं तरी गाडी काढायला लागेल अशी खात्री आहे माझी. कारण 2-3 दिवस ताप अंगात इतका होता, एवढा असताना सुद्धा कार्यक्रम घडले आणि आज एवढा तरी आवाज लागतोय, म्हणजे तुमची माझी सेवा लागू आहे हा त्याचा अर्थ आहे. अनेक माणसं मला वेड्यात सुद्धा काढतात. अहो काय, अहो नाही एक दिवस केलं तर. मग त्याला म्हटलं नाही एक दिवस जेवला तर. जसं जेवलं एक दिवस तर जमत नाही, तसं बाबा महाराजांचे ठरलेले कार्यक्रम आत्तापर्यंत देवाच्या कृपेने कधी चुकले नाहीत. पांडुरंगाच्या कृपेने कुठेतरी एक दिवस 5-10 मिनटं इकडे तिकडे कमी जास्ती होत असेल, पण कार्यक्रम चुकला असं आज तरी म्हणत नाही, उद्या माहिती नाही. कोणालाही पुढच्या क्षणाचं जर माहिती नसतं तर उद्याचं कोणी सांगावं, नाही का? आणि म्हणून जे हे काही घडलं त्याच्यामध्ये देवाची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हा श्रोत्यांचं माझ्यावर असलेलं प्रेमही आहे. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. अहो माणसं सोयऱ्या धायऱ्याच्या लग्नाला जायला एक दिवसाची, आयुष्यातल्या एक दिवसाची सवड काढत नाहीत. लग्न काही 2दा होत नसतं. आता काहींची होतात, 4 सुद्धा होतात, तो भाग निराळा. आणि 10 केली म्हणून काय आम्ही कोण नाही म्हणणार. पण आजचं कीर्तन ते आजच, पुन्हा उद्या नाही. आजची सेवा ती आजच.
आजचं जेवण जसं उद्यावर ढकलून चालत नाही, आजचं आजच करावं लागतं. तशी जी सेवा आहे ती त्या दिवसाची त्या दिवसालाच करावी लागते, याच्याला पर्याय नसतो. म्हणून आत्ताच मला म्हणाले भगवती ताई तुमच्यावर करू द्या. नाही, त्यांचे आहेत आता. त्यांच्या दिवशी ते करतील, माझ्या दिवशी जिथपर्यंत मला करता येईल. आत्तापर्यंत चालढकलपणा हा माझ्या आयुष्यात शब्दच नाही. कार्यक्रम टाळणं हे बिलकुल नाही. कुठेही असू दे काम, कार्यक्रम कोणत्याही गावचा घेतलेला असू दे, गेला शब्द दिल्यानंतर तो घेतणारच. नाही तर अगोदर तरी कळवीन की बुवा तब्येत बरी नाही किंवा अडचण आहे. पण असं माझ्या 82 वर्षाच्या आयुष्यात आणि 72 वर्ष झाली कीर्तन करून, त्याच्यात एक 4-5 कार्यक्रम असे घडले असतील की प्रकृतीनुसार माझी बायपास झाली, हार्टचं ऑपरेशन झाली, त्यावेळेला अगोदर सांगून कॅन्सल झाले. म्हणून मला बरं वाटतं आहे की गणपती बाप्पानी गाडी नाव किनाऱ्याला लावत आणली हळूहळू हळूहळू. आजची गाडी आमच्या दादरला आली. काय हां, दादरला आता पुढचे 2-3 स्टेशनं आहेत, आलं का लक्षात. आणि मग शेवटचं स्टेशन काल्याचं 19 तारखेला काला आहेच आहे. आणि 20 तारखेला आला तर माणसं तुम्हाला विचारतील का आला. तेव्हा आवडीने प्रभू सेवा करून घेतो आहे. ही सेवा चालू आहे. माणसंही भरपूर यावर्षी अगदी सुरुवातीपासून आमच्या सातपुते म्हणतात बुवा यावर्षी माणसं अगदी लावून धरलं आहे. काय अगदी आवडीने प्रेमाने माणसं. म्हणजे यंदा पावसाने सुद्धा तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलं, पण तुमच्या निष्ठेला बघून पाऊससुद्धा त्रासला. तो म्हटलं ही माणसं काही थांबत नाहीत. काय शेवटी असं आहे, वाईट व्यसन जाण्याकरता सुद्धा चांगलं व्यसन लावून घ्यावं लागतं. पण व्यसनाशिवाय काही सुटत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा